मी मोठी आहे। खरात प्रकरणात पीडितांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरती फौजदारी गुन्हा दाखल करणार असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं होतं। यावर पोलिसांनीच हे व्हिडिओ व्हायरल केले असावेत असं वक्तव्य ठाकरे सेनेचे अंबादास दानवे यांनी केलंय। दुर्दैवी महिला विक्टिम आहेत त्यांचे व्हिडिओ हे काही लोकांनी सोशल मीडिया साइटवर अपलोड केले आहेत। ते आम्ही आता त्या ठिकाणी सोशल मीडिया साइटवरनं हटवले आहेत, पण ज्या लोकांनी अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडिया साइटवर अपलोड केले असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल। पण याच प्रकारे मुख्यमंत्री असं म्हणतात की ज्या पीडित महिला होत्या त्यांना आम्ही पूर्णपणे संरक्षण दिले, जे व्हिडिओ व्हायरल करतात त्यांच्यावर सुद्धा आम्ही गुन्हे दाखल। सत्य असंच केलं पाहिजे, कारण शेवटी आई बहिणीचे अशा पद्धतीनं व्हिडिओ कोणाचे का असत नाही, आई असेल बहीण असेल, अशा पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल होणं चूक आहे। व्हायरल कोण करतंय? मला असं वाटतं पोलीसच करत असतील, पोलिसांच्याच ताब्यात आहे, दुसऱ्या कोणाच्या ताब्यात आहे?